नमस्कार, न्यूजमेकर.live मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सर स्वागत. आपण आहोत लालपरी केरेवस्ती या ठिकाणी. अर्थात लालपरी केरेवस्ती आहे कळंब वालचंद नगर या ठिकाणी. आणि आपण जो हा रस्ता बघताय, हा रस्ता आता पूर्ण झालेला आहे. अर्थात सिमेंटचा रस्ता आहे. परंतु बरोबर 1 वर्षापूर्वी अर्थात 1 ऑक्टोबर 2025 ला या रस्त्यातनं एक वाद निर्माण झाला आणि त्या वादाचं रूपांतर एवढ्या मोठ्या प्रमाणात गेलं की ज्या रस्त्यामुळे या गावातील सरपंच असतील किंवा त्यांचे अजून काही सहकारी असतील यांच्या माध्यमातून एका अपंगग्रस्त महिलेवरती खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असं त्या महिलेचं म्हणणं आहे. नेमकं प्रकरण काय आहे किंवा प्रकरणामागची नेमकी दाहकता काय आहे की एका रस्त्यावरून अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्यामागचं नेमकी फिर्यादीची भूमिका काय आहे, हे प्रकरण 1 वर्षाच्या नंतर आज उलगडा होण्याचं कारण काय आहे. तर या प्रकरणामध्ये साक्षी पुराव्याचा तपास न करता किंवा जे काही समोर घटनाक्रम आहे त्या घटनेक्रमाचा विचार न करता या प्रकरणामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं तपास न केल्यामुळे कोर्टाने एक आदेश तयार केलेला आहे आणि ह्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून पुन्हा नव्यानं गुन्हा नोंदविण्याचा आदेश इंदापूरच्या न्यायालयाने दिल्यामुळे ह्या 1 वर्षानंतरच्या प्रकरणाचा आपण उलगडा करणार आहोत. नेमकं प्रकरण काय आहे, ही विक्टिम कोण आहे, ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांचं म्हणणं काय आहे आणि सध्या पोलिसांचं म्हणणं काय, आपण ह्या पूर्ण स्टोरीमधून हा सगळा विषय समजून घेणार आहोत. हा विषय आहे का घेण्यामागचा उद्देश की अट्रॉसिटीच्या संदर्भातला विषय असताना ह्या प्रकरणामध्ये फिर्यादीने अनेक आरोप केले आहेत. ते आरोप आपण नक्की पाहूया फिर्यादीला भेटल्यानंतर. तर आपण आता आहोत की ज्या महिलेने 1 वर्षापूर्वी फिर्याद दिली होती आणि तिच्या फिर्यादीची दखल व्यवस्थितरित्या पोलीस प्रशासनानं घेतल्यामुळे उलट त्यांच्याच विरोधामध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती नाहक आरोप करण्यात आले होते आणि त्यांनी 1 वर्षाचा लढा देऊन आज कोर्टाच्या माध्यमातून पुन्हा त्या प्रकरणाचा तपास करावा, ह्या लढ्यामध्ये त्या आज यशस्वी झालेल्या आहेत. प्रत्यक्षात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकी घटना काय होती. ताई, 1 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. आज बरोबर ह्या प्रकरणाला 1 वर्ष झालेलं आहे. नेमकी घटना काय घडली होती याचं थोडक्यात आम्हाला वर्ग 2चं क्षेत्र आहे. महाराष्ट्र शासनाची जमीन मिळालेली आहे आमच्या सासऱ्यांना. त्यानंतर परत महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये ही पाऊलवाट होती. पाऊलवाटीवरून आमचं भांडण झालं. त्यांनी रोडची मंजुरी आणून त्यांनी आमच्या न हरकत घेता ह्यांनी रोडचं काम चालू केलं. मी तो अडवलं की इथं काम करू नका, आमचा रस्ता आणखीन पलीकडे आहे, आमचं रान मोजून देण्याची मागणी केली मी. ते म्हणले आम्ही कोण मागणार. मला मारहाण झाली. नंतर आमची 3 मुली, माझ्या 2 मुली आणि मी, माझ्या अवघड जागे ठिकाणी आम्हाला मारहाण केली. मारहाण करून कपडे निर्वस्त्र केलं. आम्हाला 3 मायलेकींची कपडे काढले. त्यांनी मागासवर्गीय समाजाचे असल्यामुळं त्यांनी ह्यांची लोक बोलून घेतली. चाकू आमच्या नरड्याला जाऊन चाकूच धाव दाखवून आम्हाला 3घींना पण मारहाण करून ह्यांनी आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती आणि आम्ही 3घी पण उघड्या नागड्या होतो. त्यानंतर घरी येऊन सुद्धा माझ्या मुली बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आता एक खूप गंभीर आरोप करताय की तुमच्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एवढी मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासनानं तुम्हाला काही मदत केली नाही केली आम्हाला. कारण त्यांनी हातमिळवणी केली. पोलिसांच्या समोर मारहाण झालेली आम्हाला. 112च्या कॉलवरती पोलीस आले होते. घटनास्थळी पोलीस आपापल्या मोबाईल मध्ये स्वीट करत होते. म्हणजे पोलिसांच्या समोर मारहाण करून सुद्धा दखल घेतली गेली नाही असं यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, आपण मगाशी एक उल्लेख केला की वर्ग 1चं क्षेत्र होतं, वर्ग 2चं क्षेत्र होतं, वर्ग 1चं केलं. मी त्यांची पण फिर्याद वाचलेली आहे जी तुमच्या विरोधात ज्यांनी अट्रॉसिटी केली. त्यांचं असं म्हणणं होतं की हा 50 वर्षापूर्वीचा रस्ता आहे. नाही, पाऊलवाट होती फक्त. बर, म्हणजे 50 वर्षापूर्वीचा रस्ता नव्हता. ओके. मग आता तुमच्या मुलगी म्हणजे ती अजून सज्ञान नाहीये, म्हणजे तुम्ही एवढा मोठा आरोप करताय, एवढे मोठे लोक होते, मग त्यावेळेस कोणी मदतीला आलं नाही का? नाही, सगळे लोक त्यांची होती, त्यांनी बोलवली होती. आम्ही फक्त आमचे कुटुंबच होतो. आम्हाला अन्याय झाला, आम्हाला न्याय कोणी देण्यासारखं नाही, आम्हाला साक्षीदार सुद्धा या गावात कोणी होऊ शकलं नाही. आणि माझे 112चे कॉल बंद केले आहेत कारण की त्या प्रकरणात मी 112चे कॉलचा वापर केल्यामुळे माझा हे FBI राजकुमार डोंगे यांनी माझा कॉल सगळे बंद केले, माझ्या मिस्टरांचे आणि माझे. तुम्ही डायरेक्ट तुमचा आरोप FBI वर आहे. FBI ने हात त्यांनी व्यवस्थित तपास केला नाही आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे कंप्लेंट घेतल्या. मला माझ्या आईवर शिवीगाळ केली पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशन मध्ये आपण बघू शकतो किती गंभीर आरोप आहे की पोलीस स्टेशन मध्ये यांच्यावरती शिवीगाळ केल्याचा आरोप करतायत. ही ताई इथं आहे. 3 दिवस लावले मला फिर्याद दाखल करायला. 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत थांबून घेतलं मला पोलीस स्टेशनला. मी हँडिकॅप आहे हे त्यांना सगळं माहिती असून सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही. मला शिवीगाळ केली उलट.
अपंग महिलेला असून सुद्धा त्यांची आपण वरिष्ठाकडे तक्रार वगैरे काय केली का? केली होती, सगळीकडे अर्ज वगैरे केले, पण मी कोर्टामध्ये गेले ना, कारण की माझ्या खोट्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यामुळे मला कोर्टामधून नाही मिळायला वेळ लागला. ऑर्डर ही झालेली आहे, कालच्या 4/8 ऑर्डर बी झालेली आहे, 4/10/26 त्याप्रमाणे आणखीन त्यांनी कुठल्याही प्रकारे तपास वगैरे केला नाही. माझ्या मुलांनी आता 7/8/2026 रोजी आत्महत्या करण्याच्या लोकांनी त्याला त्रास दिला. पोलिसांचा बी आम्हाला त्रास आहे आणि अतुल साहेबांच्या कुटुंबियांचा त्रास आहे. त्याच्या बायकोने माझ्या मुलावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल केल्यामुळे माझ्या एक नोटीस आलं होतं. त्या नोटीसला घाबरून पोलीस घरी आले की माझा मुलगा हा फरार झाला, त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले ह्या लोकांनी ह्या माझ्या मुलाला. तर मुलांनी फास घेतला घरामध्ये, त्याचे सीसीटीव्ही आहेत, फुटेज आहेत. आणि दुसरी गोष्ट, हॉस्पिटलचे कागदपत्र तुम्हाला मी देते. मला तुमची आईनं आता सांगितलं की तुझ्यावर विनयभंगाचा प्रयत्न झाला किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना खरी आहे का? खरंय. काय नेमका प्रकार काय झाला त्या दिवशी, त्या का 1 वर्षापूर्वी? काय झालं, ते माणसं अशी रस्त्याला आलती ना, त्यामुळं काय झालं, येऊन भांडणं केली त्यांनी. भांडणं करून परत आम्हाला मारहाण केली त्यांनी. बर. मारहाण केली, आमच्या अंगावरची कपडेही काढली समजा त्यांनी. ही पण बाळ, तू पण होता तिच्यासोबत. तुझी आई म्हणते की तू आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तुझं आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय होतं? तू का विद्याताई अतुल सावंत यांच्यामुळे यांनी खोटी अॅट्रॉसिटी माझ्यावर तुझ्यावर पण केली होती? वय 16 जो आहे. वय 17. तो सगळे नाबालिक आहेत, म्हणजे सगळ्यांचं वय कमी आहे. आणि आपण बघू शकता की एका कुटुंबाला किती त्रास दिला गेला आणि त्या त्रासापोटी 1 वर्षाचा संघर्ष. आज तुम्हाला वाटतं कोर्टाकडनं तुम्हाला न्याय मिळाला? नाही मिळाला, ऑर्डर झाली, पण अजून किती कालावधी लागेल हे काय सांगू शकत नाही. कारण की आम्ही खूप दबावाखाली आहेत. आमच्या कुठं आणि 112चे कॉल आमचे बंद आहेत. आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? पोलीस प्रशासन जर आमच्या संघ असं वागत असेल तर आम्ही न्याय कुठं मागायचा? म्हणून आम्ही मीडियात ती दखल घेण्यासाठी आता विनंती तुम्ही केली. तुमची आता मागणी काय आहे? आम्हाला न्याय मिळावा, बस. माझ्या मुलींना आणि मला न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे. आम्हाला काही नकोय. आपण बघू शकता की एक कुटुंब एका घटनेमुळे किती व्यथित होऊ शकतं, किती पीडित होऊ शकतं. आणि या कुटुंबाला एवढा नाहक त्रास, म्हणजे हा शेतरस्ता आहे, शेतरस्त्याचं वादाचं रूपांतर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये झालं. अॅट्रॉसिटीच्या नंतर मुलीचा विनयभंग झाला, त्यांचा स्वतःचा विनयभंग झाला. ते स्वतः अपंगग्रस्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घटना त्यांना रस्त्यावर आणून आजही त्यांना न्याय मिळाला नाही. आज कोर्टाच्या मेहरबानीनं ह्या घटनेचा पुन्हा तपास होईल. पण पोलीस प्रशासनानं जर वेळीच लक्ष दिलं असतं तर या कुटुंबाला न्याय मिळाला असता आणि त्यांच्यावर जी अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला सुद्धा वाचा फुटली असती. एक सामाजिक तेढ निर्माण व्हायला वाट मिळाली नसती. त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये पोलीस प्रशासन कसं हलगर्जीपणा करू शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे केरे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता कोर्टाच्या माध्यमातून जो काही आदेश आला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन करेलच. परंतु अशी घटना पुन्हा होऊ नये किंवा घटना घडल्यानंतर पोलिसांनी सबळ पुराव्यांच्या माध्यमातून जे विक्टिम आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्याच बाजूने उभं राहिलं पाहिजे, हा आपला कायदा सांगतो. परंतु कायद्याचा दुरुपयोग कशा प्रकारे केला जातो याचंच एक केरे कुटुंब ज्वलंत उदाहरण आहे. म्हणजे सत्तेतनं दहशत आणि दहशतीमधनं पुन्हा सत्ता आणि त्याच्या माध्यमातून एक आपला गावावर असणारा वचक, याचं हे या लालपरी शेतरस्त्यामधलं सर्वात मोठं उदाहरण आज महाराष्ट्राला आपण दाखवून देत आहोत. मी कॅमेरामॅन शिवाजी हुलवळेसह महेश टिळे. धन्यवाद. मुलीला अजून